हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. सो आता वाजले रात्रीचे 11, तुम्ही बघू शकता. आणि सम्राट झोपलाय आमचा. मला बोलतो की मी झोपलोय असं सांग, ब्लॉग चालू करतेस तर. नाही, ब्लॉग चालू कर, मी झोपलोय सांगतो. तुम्ही बघू शकता तो कसा आता झोपलाय. खूप गार झोपलेला आहे, लय गार झोपलेला आहे तो आता. हे बघा, हे बघा, बघितलं किती गार झोपलाय. बघा किती गार झोप. खोता येतो असं कसं खोता येतो तुला? असं कसं खोता येतो? दाखव तुझा खोता. खोता दाखव तुझा वाळा. बघितलं, मला बोलतो सांगू नको मी झोपलोय म्हणून, ब्लॉग चालू करतेस ना, सांगू नको. बघायचंय बघ, नाटके बघा. खोल ना मग आता तोड. बघू दे तू कसा झोपलाय, बघू दे ना त्यांना. स्कूलमध्ये आज पॅरेंट्स मीटिंग होती आमची. टीचर बोला लय मस्ती करतो, लय मस्ती करतो. घरी येऊन चोपला ना मग असा मस्ती करतो मस्ती करतो ऐकायला आलं. है ना. सम्राटचं स्कूल आता आम्ही सम्राटला बोर्डिंग मध्ये टाकणार आहे. एवढं वर्ष झालं की पुढच्या वर्षी सम्राटला बोर्डिंग मध्ये टाकून देणार आहे. कारण की सम्राटला म्हणजे ऐकत नाही ना, मग तिकडे कसं त्याचं कपडे वगैरे धुणं आणि त्याचे सगळं म्हणजे सगळं करावं लागेल ना हाताने. तर मग त्याला आम्ही तिकडे पाठवून देणार आहे. कारण की इथं कसं आमच्या जवळ राहून जास्त शेफारला येतो है ना. तुला तर सहन होत नाही ना. नाही सहन नाही होत तुला स्कूल मध्ये. तेच बोलले नाही होत सर. तो अभ्यास करत नाही, काय करत नाही है ना. बोर्डिंग मध्येच पाठवून द्यायचं. ऐकत नाही मग काय करणार. मग शेवटून बोर्डिंगच पर्याय मला. मी तर जाणार ऍडमिशन करायला, पैसे वगैरे भरून येणार. मग तिकडे तो त्याचे कपडे धुणार, भांडी घासणार, परत त्याची चड्डी धुणार, बनियान धुणार, अँटर पॅन्ट धुणार. आता हसायला येतं, जेव्हा पाठवेल ना तेव्हा समजेल बरोबर आहे ना. तुझं तिकडं सगळं हसणं बिसणं सगळं निघून जाईल तुझं, समजलं का. हे जे तू हसतो बिसतो ना सगळं निघून जाईल तुझं. बघ तू अभ्यास करत नाही ना. तू अभ्यास करत नाही, मग लास्ट पर्यंत तोच आहे. टाकून देणार आता. 12 किती 11 वाजलेत. 11 वाजलेत तरी झोप नाही. आणि सकाळी 10 वाजता उठतो. 9, 9:30, 10ला उठतो. लवकर उठत नाही, टाइमपास करतो है ना. अरे काढतोस का? काल ब्लॉग टाकला नाही मी कारण की तब्येत सॉरी काल नाही, आजच ब्लॉग नाही टाकला. तब्येत ठीक नसल्यामुळे ब्लॉग नाही आलाय. सरदा आली आमची रात्री बघा 11 वाजता. 11 वाजले तारे. आमच्या घरी पाहुणे कशी रेडी असतात. आम्हाला करमत नाही दीदी. ती राहिली. तन्मय झाला. आता तन्मय असेल रसल देत असेल, जेवायला गेला. रात्रीचं पण घर असं रिकामा नसतं. पोरं कशी येतच असतात. रात्रीची पण झोप म्हणजे ती दिवसा स्कूलला जाते आणि संध्याकाळी दिवसा जाते आणि दुपारी येते ना. सॉरी सकाळ दुपारचं स्कूल आहे. दिवसभर स्कूल मध्ये असते, संध्याकाळी येते. मग घरी काम वगैरे करते, काम वगैरे करून मग जेवण वगैरे करते. 10, 10:30ला येते. थोड्या वेळ बसते आणि जाते. पण येतेच. पहिले यायची दुपारी पण मग आता नाही येत ना. हा, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या म्हणून यायची ती जास्त. आता स्कूल चालू झालंय ना, मग सकाळी लेट उठते आहे ना. सकाळी 10 वाजेपर्यंत ती पण झोपते. मजा मारा बाबा,
मजा मारा. तुमचं आई वडिलांकडे तोपर्यंत सुख आहे. एकदा लग्न झालं ना मग तुझं उठणं मोजल्यावरी जाईन, तुझं खाणं मोजल्यावरी जाईन, तुझं पिणं मोजल्यावरी जाईन, तू काय काय खाते ते बघितल्यावरती जाणार, तू कुठे जाते ते बघ. ते जाऊ दे, ते कुठे जायचं तर जाऊ दे, तू टाइमवरती उठायचं, तू काय खाणार ते सगळं लग्नानंतर सगळं मोजल्यावरी जातं माहितीये का. सिरियसली घे, मजा मारून घे. आता लग्न करायचं का नाही तुला? नाही, का ग? नको नको, असे सगळे प्रॉब्लेम येतात, नको. मग असंच राहणार कॅमेरा कर. प्रॉब्लेम. पप्पाकडे कॅमेरा कर. पप्पाला नाही घ्यायचंय का? प्रॉब्लेम तर सगळेच येतात. मग काय बिना लग्नाचं राहणार तू? तुला नाही देतोय. का? मम्मीला सांभाळ. मम्मीला सांभाळणार आहे ते. ए, जा गं. मम्मी तिची एकटीच आहे. वडील गावी. हा, तिचे वडील गावी असतात. म्हणजे डिवोर्स झालेला आहे त्यांचा. तर प्रॉब्लेम इश्यू आपल्याला नाही ती. पण तिचे वडील मम्मी आहे तर तिची बहीण पण आहे. तिची बहीण जॉब करते. श्रद्धा, आम्ही श्रद्धाला लहानपणापासून ओळखतो. मी लहानपणापासून श्रद्धाला ओळखते, श्रद्धा तिच्या लहानपणापासून मला ओळखते. आणि श्रद्धा तर ती येत असते माझ्याकडे. हे बघा, असा डीजे वाला तुम्ही बघितलेला का? इकडे बघा, अंडरपॅन्ट वरती. हा, डीजे वाजवतो का मग आता? स्कूलमध्ये मार्क पाडले का? मार्क कमी पाडले इतका लागलाय. अभ्यास केला नाही, नुसते कमी मार्क. किती मार्क पडले निघायला? हा, किती मार्क पडले? अरे काटावर पास झालाय. हा, काटावर पास झालाय. टीचर बोले अभ्यास करत. रिझल्ट नाही दिला, मार्कशीट विकास गेलेला, विकासला हे करून दाखवलं. मार्कशीट दाखवली फक्त. काटावर पास झालेला आहे. आणि काय म्हणतो, काय गाणं कोणतं बोलतो ते? कोणतं मराठी गाणं कोणतं बोलतो? मराठी झटपट. झटपट झटपट पटापट रांगोळी मध्ये कर. एवढंच येतं आम्हाला, दुसरं जमत नाही आम्हाला. त्याच्यातच हे आम्ही अभ्यास करायचा आम्हाला स्वतः कधी म्हणजे हे नाही है ना. 1 2 मधलं काय आहे? तर 1 ची स्पेलिंग बोल ना. 1 ची स्पेलिंग. 1 ची स्पेलिंग बोल. हा, ओ एन आणि 1. ओ एन आणि 1. 2 ची TW2. 3. 3. गेला विसरून है ना. का बोलशील का? 3 ची कफ झालाय त्याला, पण त्याला दवाखान्यात न्यायचं. कफ झाला, उद्या दवाखान्यात चल. अरे उद्या संडे आहे ना. तोंड बघा त्याचं. मग मंडेला चल. मंडेला जाऊ ना. नको ना. मग आता जायचं. आता 11 वाजले, बंद झालं दवाखाने. अरे उद्या संडे, उद्या बंद आहे. उद्या चालू आहे. नाही, बंद असणार. माझा पप्पा बसले का तिथं संडेला चालू राहील. नाही मम्मी पहिला कसं बोलायचं? मी कोणाचा ब्लॉग बघतो ना. कोणाचा ब्लॉग बघतो? त्याचा बाबूचा बघतो मी. कंट्रीकारचा बघतो ब्लॉग का? हा, हे कोण पण उलट बोलतो ना. कोणाला पण उलट बोलतो ना. हा, मी तुझं पण ब्लॉग मध्ये उलट बोलू. नाही, माझ्या ब्लॉग मध्ये उलट बोललं तुला उलट करून दाखवून त्यांना मी. हा, उलट करून खालून मिरचीची धुरी देणार मी तुला. आता तुम्ही दादा. तन्मय दादा आला. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तन्मय दादा आला. टाळ्या. आले भाऊ. पाव भाजी खातो. आले भाऊ. काय खाल्लं भाऊ? चेपूची भाजी खाल्ली. अरे मी चेपूची भाजी. आज काय ऑर्डर आला?
लेट का आला एवढा? 4 घंटे 4 घंटे 3 घंटे 5 घंटे 7 घंटे आमचं तन्मयला लय काम असतं घरी. दळण टाकायचं, पाणी भरायचं, लादी पुसायचं. मम्मी बसला माझा. बिचारा तन्मय मम्मी तिकडे बसला लय माझा पाय बसला. तर बघा तुम्हाला आता मॉर्निंगला दाखवते याचे नखरे किती वाजता उठतो हा. बघा तुम्ही. आणि झोपतो पण किती वाजता ते पण दाखवते मी तुम्हाला. हा ब्लॉक नाहीये ना? ब्लॉग नाही आहे ना? आहे ना ब्लॉग. मी शूटला आलेली म्हणून आज ब्लॉग लेट झाला, तर त्याच्यासाठी सॉरी. काल पण नाही ब्लॉग येऊ शकला म्हणून. तर मी अर्धा ब्लॉग शूट केला आणि मग बाहेर व्हिडिओ शूट करण्यासाठी आली. तर तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ कुठे शूट करायला आले. हे बघा, ही जागा ओळखतच असाल तुम्ही. ही जागा आहे उपवन नाही, 12 बंगला. हे बंगले आहेत. हे किडकुडा आलाय आमच्यासोबत शूट करायला. फायनली शूट झालेत. व्हिडिओ अपलोड करेल बघा. आता जातोय आम्ही घरी. बाकीचा व्हिडिओ मी करते शूट नंतर. चला. कुठं चला? घरी चलतो. चल. त्याला घरी जायचं आता. तो दमलाय. तो एकटाच बसलेला कधीचा. आम्ही व्हिडिओ शूट करत होतो. कधीचा म्हणजे अर्धा तास झाला आम्हाला येऊन. फक्त 2-3 गाणे शूट केलेत बस. बाकी काय नाही केलं. सो आता निघायला लागलोय आम्ही इथनं. भेटतो आता थोड्या. गाडी चालू केली, बसायचं मला. हे 12 बंगला आहे. ह्याचा व्ह्यू बघा किती एक नंबर येतो संध्याकाळी. म्हणून आम्ही इकडे शूट करायला येतो. 1 नंबर शूट होतो इकडे. आणि ठीक आहे, व्यवस्थित आहे गरिबांसाठी. एवढं काय हे नाही आहे बघा. संध्याकाळचा व्ह्यू आहे. आणि 12 बंगले नाव का दिलं माहीत नाही. कदाचित 12 बंगले असतील याच्यामध्ये, म्हणून याचं नाव 12 बंगले दिलेलं आहे. तो आता 12 बंगलेच आहे ना. 12 बंगलेच आहे म्हणूनच ते 12 बंगले नाव दिले. सो आता निघालो आहे आम्ही. लागतो हायवेला. भेटतो आता घरी जाऊन. चाय वगैरे पण घरीच पितो आम्ही आता. आणि बघूया. सो विकास बोलतोय आता चाय प्यायचं. पण चाय प्यायचं बाहेर मूड नाही होते, कारण की चाय प्यायला उभं राहावं लागतं. आणि हॉटेलमध्ये जायचं लय टाईमपास होईल, त्याच्यामुळे आता चाय नाही पित. पाणीपुरीवाला दिसला, पाणीपुरी खाऊशी मन होते, पण नको. पाणीपुरी नको. डायटिंगवरती आहे मी सध्या. डायटिंगवरती, त्याच्यामुळे पाणीपुरी नको बोलते. बोलतो कोण आहे? बोलतो कोण आहे? कारण की त्याला माहिती आहे ना मी काय पण आचर-बचर खात असते. त्याच्यामुळे मला बोलतो कोण आहे म्हणून. सिरियसली मी काहीच पाळत नाही. तुम्हाला लोकांना असं वाटतं की माझे खूप रूल्स फॉलो म्हणजे मी करत असेल की हे नाही खायचं, ते नाही खायचं. हे बघा. हा विकास हा बोलतो. मी रूल्स वगैरे काय फॉलो काय करत नाही मी. हां, ते बघा ऐकायला आलं असेल, नसेल तर मी सांगते. तो बोलतोय जे भेटलं ते खाता. जे भेटलं ते खाऊन टाक. सिरियसली. आणि पिझ्झा बर्गर जरा जास्तच खाते मी, कारण मला पिझ्झाची खूप आवड आहे. आणि बर्गरची सुद्धा. पोचाय आता अर्ध्या रस्त्यात पण नाही आलो पुढे. बघू, चाय पिली तर पिऊ, नाही तर मग घरी जाऊनच बनवेन मी. फायनली घरी पोचली मी आणि खूप दमली. घरी पोचल्या सम्राट गेलाय मायाकडे खेळायला, कारण की आज दिवसभर घरामध्ये होता, गेला नाही बाहेर फिरायला. आणि वैतागतो घरात बसून. ठीक आहे, अभ्यासाचं पण ठीक आहे त्याचं. अभ्यासाचं आल्यावरती बसवावं लागेल, पण मी सोबत घेऊन गेले त्याच्यामुळे तो पण दमतो. तो काय 2 मिनटाचा दमना असतं त्याचं, लगेच हिंडायला. खाली उतरला नाही तोपर्यंत बोलतो मम्मी मी जातो आंटीकडं. म्हटलं ठीक आहे जा. तर मला पण आता थकावट भरपूर झालेली आहे आणि दम लागला आहे. तब्येत पण थोडीशी ठीक नाही त्याच्यामुळं कदाचित. तर इकडे बनवलेली मी चाय आता आलेलं आहे. चाय बघा किती भारी झालेली आहे. अक्षरशः त्या दुधामध्ये असं तेल उतरले, तेल. इतकी भारी चाय झालेली आहे. 1 नंबर अशी चाय झालेली आहे. सो मी आल्यावर खूप उकळवली तिला आणि अद्रक टाकलं थोडंसं. अद्रक चाय पिते म्हणजे मला लय भारी वाटतं आता. सो जन्नतची फील आहे, जन्नतची. पाणी नाही पिले, आले बसले, पाणी वगैरे पिते.
तर शूट झाले, 2-3 सॉन्ग शूट केलेले या साडीवर. आणि ही साडी पण कॉलॅबची आहे. सो तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल ना तर माझ्या यूट्यूबच्या आय डीला मी माझी इन्स्टा आय डी मेन्शन केलेली आहे. माझ्या चॅनलवर क्लिक करून बघू शकता. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझे दोन्ही लिंक येतील. सो माझे दुसरं सेकंड चॅनल पण येईन यूट्यूबचा आणि माझी इन्स्टा आय डी पण येईन दुसरीवाली, जिथे मी बिझनेस करते ह्या साड्यांचा. सो नक्की बघा. या साडीची प्राईस पण तिथं आहे आणि साडी खूप सुंदर आहे. तर कसा वाटला माझा ब्लॉग आजचा कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि संध्याकाळची वेळ झाली, सो सगळ्यांनी या चहा प्यायला. तुमची चहा पिऊनच झाली असेल. सो ठीक आहे, आता मी पण फ्रेश वगैरे होते आणि चाय पिते. सगळ्यात आधी तर चाय पिते. तोपर्यंत बाय बाय.